स्ट्राइक एंडला योगेश, नॉन स्ट्राइक एंडला अनिश. तर दशरथ शेळका षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता जो संघाचा कर्णधार देखील आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातंय. नक्कीच जर पाहिलं तर पहिले षटक हाताळतोय गोलंदाज दशरथ शेळका. षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राइक एंडला योगेश. पंचांचा इशारा आलेला आहे. पहिल्या डाबाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या डाबाला सुरुवात. गोलंदाज तयार दशरथ. षटकातील पहिला बॉल असेल. बॅटर योगेश साडी राईट आर्म राऊंड द विकेट सुरुवात करतोय. यावेळेस जर पाहिलं तर सुंदर डिलिव्हरी. अँगल बनवण्याचा प्रयत्न होता बॅट गोलंदाजाचा, परंतु जर पाहिलं तर बॅटर जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अगदी चांगली सुरुवात केलेली आहे गोलंदाज दशरथ याने. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल या गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस बॅटची एज काय करते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे. योगेश हा बॅटर झेल देऊन तंबूत परतो. त्याच्या जागेवरती उपेश वरठा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. दशरथ तयार. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. ओव्हर पिच चेंडूच्या हाताने केले होते, परंतु जर पाहिलं तर जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आता मात्र जर पाहिलं तर चांगली सुरुवात केलेली आहे गोलंदाज दशरथ याने. लागोपाठ 3 चेंडू तो निर्धाव टाकतोय. 1 विकेट सुद्धा त्याने प्राप्त केलेली आहे. दशरथ शेळका अगदी चांगला गोलंदाज आहे या संघाचा. आता मात्र तो षटकातील चौथा बॉल असेल. बॅटर उपेश साडी. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा या संघाचा अकाउंट ओपन होतोय या 1 धावाने. 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर आता मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. यावेळेस ओव्हर पिच चेंडू. चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातोय फरार. मिळतील धावा या 4 चौकार. आई गावदेवी माझी माऊली. आई माऊली माझी सावली. आई बैसली नारेन गावाला. आई बैसली नारेन गावाला. धन्यवाद डीजे. तर आता मात्र या चौकाराने संघाची धावसंख्या 5 वर पोचली गेलेली आहे. यावेळेस सभेमध्ये चेंडू पडतोय. नो मॅच लँडवर ट्रॅव्हल होतोय. भावेश या त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग. तीन धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल 8 वर. आता मात्र पोहोचली गेलेली आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 बॅटर आहेत. अनिश अँड उपेश हे 2 बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जात आहे. चांगली बॅटिंग केली जात आहे त्यांच्या माध्यमातून. पहिला विकेट लवकर बाद झाल्यानंतर आता मात्र कमबॅक करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल 2 बॅटर्सना. एका बाजूला अनिश, दुसऱ्या बाजूला उपेश आहे. दशरथ हा गोलंदाज. आता मात्र जर पाहिलं तर भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. थोडंसं बंधन आहे गोलंदाजाला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या चेंडूमध्ये गोलंदाज दशरथ आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल.
षटकातील शेवटचा बॉल असेल. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये एकंदरीत तो 8 धावा खर्च करतोय. षटकातील शेवटचा बॉल. दशरथ तयार. यावेळेला आता मात्र काही गडे आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र येणाऱ्या 3 षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये पाहायचं आहे कोणता नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल हे आता आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडाचा मॅच मात्र चालू आहे. आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपण पाहतोय. हॅलो. येस, वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ही स्पर्धा आई गावदेवी ट्रॉफी 2025चं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस चालू आहे. सुरू असलेला मॅच गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा असा मॅच चालू आहे. पहिलाच बॉल यावेळेस जागरण करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा सुरुवात मात्र खराब करतोय गोलंदाज भावेश शेळका आहे. दुसऱ्या षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. त्याच्या माध्यमातून तर पाहिलं तर पहिल्या चेंडूने डिलिव्हर केलेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये तो तर पाहिलं तर अवंतरच्या रूपाने 1 धाव मात्र खर्च करतोय. धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा. यावेळेस पहिला बॉल चेंडूला जर पाहिलं तर ऑन साईडला वळवला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. 1 धाव मात्र कंप्लीट. दशरथ चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 12 वर पोहोचली गेलेली आहे. अनिश आहे स्ट्राईक एंडला बॅटर. तो खेळतोय 3 वरती. त्यानंतर ओपेश वरटा आहे नॉन स्ट्राईक एंडला. तो खेळतोय 7 या आकड्यावरती. यावेळेस फुलारल्यांचा बॉल चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑफला. खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा उचललेला आहे या बॅटरने आणि या 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आई बैसली नारेन गावाला, आई बैसली नारेन गावाला. सकाळीचे आरतीला नाक मारी दिनेश ये बंधवाला. सकाळीचे आरतीला नाक मारी. धन्यवाद डीजे. तर आता मात्र अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला बॅटरने. अनिश आहे स्ट्राईक एंडला. चांगली बॅटिंग करतोय गोलंदाज भावेश शेळका. मात्र जर पाहिलं तर स्ट्रगल करताना दिसत आहे. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल निर्धाव. जब गीत सीधी उंगली से निकले तो टेढ़ी उंगली करने की जरूरत नहीं है. आणि आपण जर पाहिलं तर धावा या सरळ बॅटने येत असताना तर पाहिलं नक्कीच, परंतु आता मात्र खराब शॉट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु तो मिस होतोय. यावेळेस फुलारल्यांचा बॉल चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. या 2 चेंडूमध्ये कमबॅक करतोय गोलंदाज भावेश शेळका. कमबॅक करून द्यावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा तो खर्च करतोय. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चेंडू जाईल मिड ऑनला. विलास आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करेल. फक्त आणि फक्त 1च धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 17 या आकड्यावरती पोहोचले गेलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा या संघाची
धावसंख्या झालेली आहे. 1 विकेटच्या समाप्तीनंतर गोलंदाज भावेश सेलका तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल ऑन साइडला. रोहित आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण करतो. चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 19 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर नक्कीच सिंगल्स आणि डबल्सवर जास्त विश्वास दर्शवला गेलेला आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग ते करतायत. पहिला विकेट लवकर बाद झाल्यानंतर आता मात्र अनिश अँड ओपेश हे 2 बॅटर आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आपल्या संघाकरता कमबॅक त्याने करून दिलेला आहे. आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डीजे ब्रेक चालू आहे. ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र नवीन गोलंदाज गोपाल हा गोलंदाज तिसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. वेलकम विकास बाबर यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर नक्कीच ते ऍक्शन मध्ये होते. आता मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर आज देखील आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील. आता मात्र गोलंदाज गोपाल चेंडूची हाताळणी करतोय. चेंडू जाईल मात्र निर्धाव. यावेळेस चांगला फटका. चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. यस 2 मिनिटं पंचांना विनंती असेल. मॅच मात्र थांबवायचं आहे कारण मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच पाण्याचा टेम्पो आलेला आहे. धन्यवाद डीजे. गोपाल यावेळेस पुढील बॉल असेल. चेंडू आता मात्र जर पाहिलं तर ऑन साइडला वळवलेला आहे. विलास आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करतील आणि 1 धाव मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 22 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा. गोलंदाज गोपाल धोदडे नावाचा गोलंदाज आता मात्र जर पाहिलं तर कुठे ना कुठे यावेळेस जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा हा संघ. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. चेंडू अडतोय झाडाला आणि त्याचाच फायदा उचललेला आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 24 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. स्कोर मूव्स ऑन 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अगदी चांगली सुरुवात करताना 2 बॅटर आहेत. ओपेश अँड अनिश हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गोपाल तयार. षटकातील 5वा बॉल असेल. आता मात्र बॅटची एज आणि फलंदाज बाद.
धन्यवाद विजय. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र दुसरा गडी बाद झालेला आहे. योपेश वरठा हा बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती अमर आलेला आहे. यावेळी जर पाहिलं तर एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने. एका धावाने अकाउंट ओपन करतोय बॅटर अमर भोये. षटक संपलेला आहे तिसरा. संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा लागल्या गेलेल्या आहेत. दोन गडींच्या मोबदल्यानंतर आता मात्र एका षटकाचा खेळ मात्र शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहिजे आहे किती धावांपर्यंत मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा हा संघ. धन्यवाद. विजेता मात्र गौरव जाधव हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक सज्ज होईल. पहिल्या इनिंग मधला अंतिम षटक आहे. षटकातील पहिला बॉल गौरव. यावेळी शॉर्ट पेच चेंडू. या चेंडूला ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनला. रोहिदाचा त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतो. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. त्यांनी 2 धावा या कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल. 27 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. चांगला प्रयत्न होता रोहिदास याचा, परंतु अंतिम क्षणातून चेंडू हातातून निसरतोय आणि झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच और छोडोगे कॅच तो डेफिनेटली हार जाओगे मॅच असा क्रिकेटचा कानमंत्र आहे. परंतु यावेळेस गोलंदाज कोणती चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट डाऊन होईल ती म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा संघाची. अमर भोये बॅक टू द पवेलियन गॉन. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरबून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरबून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. दीपक शेलार न्यू बॅटर. स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज गौरव जाधव. भरपूर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय या निर्णायक षटकामध्ये. षटकातील पुढे चेंडू असेल. यावेळेस आता आपण त्याचा पाहिलं तर नटराज स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावाने दीपक शेलार स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय धावफलकावर 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा. फारच कमी धावा या लागल्या गेलेल्या आहेत गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा संघाच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं तर नक्कीच चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीये. चेंडूवरती नजर मात्र ठेवत नाहीये बॅटर. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो यावेळेस बीट होतोय. या प्रकारचे फटके मारून चालणार नाहीये, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये भरपूर कमी धावा या आलेल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस काय करतोय मैदानाच्या आतमध्ये पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. विकेट सुद्धा जाणार नाहीये, कारण आपण जर पाहिलं तर नक्कीच विकेट कीपरने चेंडू मात्र कलेक्ट केला होता, परंतु वाईडच्या रूपाने एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 29 धावा. षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज गौरव जाधव तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. विलास आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. चेंडू फील्ड करेल, फिकी करेल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.
यस 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 31 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 32 धावांचं टार्गेट, 32 धावांचं लक्ष असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. पायरी एक एक चरतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. पायरी एक एक चरतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. होणारा सामना असेल. तयार राहायचं आहे सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेल्हार या संघाने या मॅच नंतर. सुरू असलेला मॅच गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा हा सामना चालू आहे. निलेश जाधव यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खाडी गावातून बिलॉंग करतात, नक्कीच चांगला सहकार्य असतं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता. नक्कीच ते आपण जर पाहिलं तर भरपूर दुरून ते आलेले आहेत आपल्या या स्पर्धेमध्ये, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कृष्णाजी तुंबडा यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर गावठी स्पोर्ट्स कामन संघाचे ते सपोर्टर आहेत, नक्कीच त्यांचा पाठीराखा आहेत या संघाचे आणि त्यांचं आगमन झालेलं आहे या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर देवीदास जाधव सुद्धा आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. जे मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये आलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आता मात्र सुरू असलेला मॅच गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा असा मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा असा मॅच चालू आहे. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल सोडून दिलेला आहे, पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव मात्र अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. स्ट्राईक एंडला रुतेश शेळका, नॉन स्ट्राईक एंडला भावेश शेळका असेल. तर यावेळेस चांगला फटका होता, हवेमध्ये चेंडू होता आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3. रुतेश शेळका या 2 धावाने अकाउंट मात्र ओपन केलेला आहे. गोलंदाज कार्तिक शेलार आहे गोलंदाजी ट्रॅकवर.
एका चेंडूमध्ये त्याने 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला रुतेश. यावेळेस चांगला फटका, चेंडूला फोर्स केला, चेंडू जाईल 20 मध्ये. एकदा मात्र कंप्लीट, चांगला स्टेशन करण्याचा प्रयत्न, परंतु हलकीशी मिसफील्ड करतोय आणि त्याचाच फायदा उचलतोय दोन्ही बॅटर. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पोहोचली गेलेली आहे, ती म्हणजे 5 धावा. धावफलक 5, धावसंख्या 5. पॉवर प्लेचं जर पाहिलं तर बंधन आहे, त्या बंधनामध्ये जर पाहिलं तर चांगली क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करावी लागेल महाजनपाडा या संघाला. आता मात्र चांगला फटका, चेंडूला हुक केलाय, चेंडू जाईल मिडॉनला, चेंडू जाईल ऑन साइडला. एक धाव मात्र कंप्लीट केलेले आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं तर मोठे फटके मारून देत नाहीये गोलंदाज कार्तिक शेलार. समोरना फक्त सिंगल्स आणि डबल्स मध्ये विश्वास मात्र दाखवावा लागतोय या दोन्ही बॅटरना. आता मात्र स्ट्राईक एंडला भावेश सेळका असेल. भावेश स्ट्राईक एंडला, गोलंदाज कार्तिक तयार. यावेळेस शॉर्ट पे चेंडू काट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, परंतु आउटफील्ड खराब आहे. एक धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने बॅटर भावेश शेळका स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर 7 धावा. धावसंख्या 7 धावा. सावध संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतायत दोन बॅटर आपण पाहतोय, रुतेश अँड भावेश शेळका. आता मात्र चांगला फटका, चेंडूला पंच केलाय, चेंडू जाईल मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा मात्र कंप्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धन्यवाद दिगी. तर नक्की जर पाहिलं तर रनआउट साठी यावेळेस रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन आहे, फलंदाज बाद आहे. परंतु आपण आता पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून काय निर्णय येणार आहे. सचिन कवळे तिसरे पंच म्हणून जर पाहिलं तर या दिवसामध्ये चांगलं काम पाहणार आहेत. पाहिजे आहे काही डिसिजन येणार आहे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. निर्णय अजून सुद्धा पेंडिंग आहे. धावसंख्या 7 धावा. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे, नॉट आउट हा निर्णय आलेला आहे आणि रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल झालेला आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. धावसंख्या 9 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत 4. चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडू वाईट होता. धावसंख्या 9 धावा. चेंडू टाकून झाले आहेत 4. धावसंख्या 8 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 8. यस, धावसंख्या 8 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू टाकून आहेत 4. नऊ धावा. शेवटचा बॉल असेल.
यावेळेस चांगला फटका चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. षटक संपलेला आहे पहिला. धावसंख्या फलकावर 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत. पोरी चढला मला फिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरणा. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरणा. धन्यवाद डीजे. तर आता मात्र षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता प्रकाश हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. प्रकाश वातास हा गोलंदाज षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला ऋतेश असेल स्ट्राईक एंडला, जो खेळतोय वैयक्तिक 8 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 10 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रकाश षटकातील पहिला चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या 12 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं. आता मात्र एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 13 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतोय निश्चित झालेली आहे. कावदी स्पोर्ट्स षष्टीकरण संघाच्या माध्यमातून चांगली धावगती त्यांनी उभारलेली आहे. 1.2 चेंडूमध्ये गोलंदाज प्रकाश षटकातील तिसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला भावेश आहे. यावेळेस ओव्हर पिच चेंडूला जर पाहिलं तर खोदून काढला. चेंडू जाईल मिडॉनला. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धाव फलक पुढे सरकली जाईल. 14 वर पोहोचले गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय धावसंख्या 14 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र प्रकाश हा गोलंदाज ज्याने पाहिलं तर नक्कीच कमबॅक केलेला. आता मात्र ओव्हर पिच चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. देऊ नको त्रास मी तुझ्या मरणा. पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटका होता, परंतु संधी होती झेल पकडण्याची. परंतु आता आपण जर पाहिलं तर झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या 20 धावा. प्रकाश तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. अवंतरच्या रूपाने 1 धाव खर्च करतोय गोलंदाज प्रकाश. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. धावसंख्या 21 धावा. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडू पळण्यात थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती झालेली आहे. प्रकाश हा गोलंदाज ज्याने भरपूर धावा आता मात्र खर्च केलेला आहे, तो यावेळेस कमबॅक करताना दिसतोय. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूची खाली क्षेत्ररक्षक पाहायचं आहे. झेल मात्र कंप्लीट. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे ऋतेश शेळका. बॅक टू द पवेलियन. गॉन.
नेट केलेल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर निघून जाईल, ते म्हणजे 23 वर पोहोचली जाईल. धावसंख्या 23 धावा. फटका मात्र चांगला होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. चेंडू परास काळ हवेमध्ये उडाला होता आणि 2 धावा मिळतील या फटक्यावरती. गोलंदाज अनिश वतास हा गोलंदाज. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. अवंतरच्या रूपाने 1 धाव खर्च करतोय. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये कारण फारच कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. तर चांगली लाईन चांगली लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अनिश याला. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू साई लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा अगदी सहज पूर्ण केलेला आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली जाईल. 26 या आकड्यावरती पोहोचले गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये एकंदरीत 5 धावा खर्च करतोय गोलंदाज अनिश. भरपूर धावा तो खर्च करतोय हा गोलंदाज अनिश. हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आता मात्र 6 धाब्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी शास्त्रीकर बाळा संघाला. यावेळेस केल्याचा होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. जागेवरून करण्याचा प्रयत्न करतोय बॅटर. चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीये. कोणत्याही प्रकारचे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज अनिश वातास हा गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती त्याच्या माध्यमातून हा चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू जाईल निर्धाव. आता मात्र षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा. निर्णायक षटकामध्ये नक्की जर पाहिलं तर चुकी केलेली आहे बॉलरने आणि चुकीला माफी नाहीये ते पंचांनी दर्शवून दिलेलं आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र फ्री हिटची संधी असेल बॅटर भावेश याला. आता मात्र हवेमध्ये चेंडू. चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी विजयी षटकार.